नमस्कार, मी वंशिता जाधव आणि आपण पाहताय स्वराज लाईव्ह। ईशान्य कांबे गावात गोहत्या झाली ती चुकीचीच, आमदार भरत गोगावले। हिंदू मुस्लिम या दोन्ही समाजाला आमदार भरत गोगावले यांनी केले शांततेचे आवाहन। महाड तालुक्यातील ईशान्य कांबे गावात गोवंश हत्या झाली होती। या गोवंश हत्येतील 5 आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत। मात्र त्या दिवशी गोवंश हत्या थांबवण्यासाठी गेलेल्या काही गोरक्षकावर हल्ला झाला। त्यामध्ये दिनेश दरेकर नावाचा गोरक्षक गंभीर जखमी झाला होता। त्याची विचारपूस करण्यासाठी भाजप आमदार नितेश राणे हे देखील त्याला पाहण्यासाठी आले होते। त्याचवेळी त्यांनी महाड एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन डीवायएसपी काळे यांना धारेवर धरले होते। उद्या दिनांक 22 जून रोजी गोरक्षकावर झालेल्या भ्याड हल्ला प्रकरण निषेधार्थ आणि गोहत्या थांबवलीच पाहिजे यासाठी सकल हिंदू समाज मोर्चा काढणार आहे। मात्र हिंदू मुस्लिम तेढ निर्माण होऊ नये म्हणून स्थानिक आमदार भरत गोगावले यांनी दोन्ही समाजाला शांततेचे आवाहन केले आहे। मुस्लिम समाजाने आपल्या मोहल्ल्यात गोहत्या होणार नाही याची दक्षता घ्यावी। गोहत्येमुळे हिंदू मुस्लिम वाद होणार नाही याची देखील काळजी घ्यावी। तर पाहूयात आमदार भरत गोगावले काय म्हटले आहेत। ईशान्य कांबळे या ठिकाणी जे गोवंश हत्या झाली ती चुकीचीच झाली, तसं होता कामा नये। कारण बऱ्याच ठिकाणी आता ते बंद पण होत आलेलं आहे, परंतु जो प्रकार त्या दिवशी तिथे घडला आणि पोलिसांनी जाऊन तिथं त्यांना पकडापकडी केली हे योग्य आहे, इथपर्यंत ठीक आहे। परंतु जी काय भानगड झाली ती भानगड होता कामा नये। म्हणून दोन्ही समाजाला आम्ही आवाहन करू इच्छितो की शांततेच्या रीतीने हा जो काय निर्णय झाला त्याला आपण सामोरं जाऊया। परंतु दोन्ही समाजाला आम्ही आवाहन करतो की आत्तापर्यंत गेली 15-20 वर्ष आपण इकडं काम करत असताना कुठेही आपण हिंदू मुस्लिम दंगल किंवा काय भानगडी होऊ दिलेल्या नाहीत, पुढेही होणार नाही त्याची पण दक्षता आम्ही घेतो आहे। तर दोन्ही समाजाच्या मान्यवर लोकांना आणि सगळ्यांनाच मी आवाहन करू इच्छितो, जो काय प्रकार कोणाच्या हातून जो काय घडला आहे, जो काय झाला आहे तो योग्य नाही हे सगळ्यांनाही मान्य आहे। परंतु त्या दिवशी जे काय वादविवाद झाले, भानगडी झाल्या आणि पोलिसांनी त्यांचं काम करत आहे, तर पोलिसांच्या काम करत असताना सगळ्यांनी त्यांना सहकार्य करावं। पोलीस काम नाही केलं तर मग ते बाकी आम्ही पण त्याची दखल घेतली जाऊ। परंतु जिथे पोलीस आपल्याला सगळ्यांना सहकार्य करत असतील तिथं अडचण पण येता कामा नये। आणि पुन्हा एकदा दोन्ही समाजाला आम्ही आव्हानाच्या विनंती करतो की पुढं कुठेही वादविवाद होऊ नये आणि हे जे गोवंश हत्येचे जे काही प्रकार काही ठिकाणी चालू आहेत ते पूर्ण बंद व्हावेत, त्या मताशी आम्ही सगळेच आहोत। त्यासाठी आम्ही काही मुस्लिम समाज बांधवांना पण आव्हान करतो आहे की आपण पण आपल्या मोहल्ल्यांमध्ये सगळ्यांना ताकीद द्यावी। केवळ ह्या गोष्टीसाठी भानगडी, मारामारी, वादिवाद, एकमेकामध्ये दुजाभाव हे जे काय होत चाललेले ते होऊ नये यासाठी जे काही मुस्लिम बांधवांचे जे काही नेते मंडळी आहेत त्यांना आमची पण सूचनावजा विनंती आहे की आपण मंडळींनी आपल्या प्रत्येक मोहल्ल्यामध्ये हे सगळ्यांना समजावून सांगावं आणि हे प्रकार आता पुढं होणार नाहीत याची दक्षता घ्यावी। आणि पोलिसांना पण आमची विनंती आहे की आपणही जिथे आपल्याला समजलं का तिथं जाऊन आपल्या फुल फोर्सनी जे काय असेल ते योग्य कारवाई करावी। त्याबद्दल आम्ही काय तुम्हाला कोणाला अडथळा आणत नाही आहे। आणि जे आमचे गोरक्षकवाले आहेत किंवा बजरंगवाले आहेत किंवा अनेक जे काय आमचे हिंदू समाजाचे बांधव आहेत यांनाही आमची विनंती आहे की आपण पण सगळ्या कोणी मंडळींनी कायदा हातात घेऊ नये। त्यासाठी आपलं पोलीस डिपार्टमेंट, सरकार सगळे आम्ही आहोत। ते काय चुकीचं कोण काय करू देणार नाही कोणालाही आणि होता पण कामा नये। तर माझी सगळ्यांना विनंती आहे की ज्या वेळेला पोलीस डिपार्टमेंट आपलं कारवाई करतं आहे त्यावेळेला त्यांना सहकार्य करावं ही विनंती। आणि पुन्हा एकदा दोन्ही समाजाला माझी विनंती आहे की वादविवाद होऊन देऊ नये ही विनंती। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।